कुडाळ तालुक्यातील तुपकटवाडीतील कातकरी आदिवासी बांधवांनी आज आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला। मात्र हा हक्क बजावून झाल्यानंतर त्यांनी शासन आणि पुढारी आम्हा कातकरी समाजावर कशा पद्धतीने अन्याय करतोय याचा पाडाच वाचून दाखवलाय। पाहूया। पंचायतवाले कधीच येत नाही आमच्या वाडी। बोला ही आता एवढी अडचण झाली ना, तर तरी आमची पोरा रात्रीची फिरतात, दिवसाची फिरतात। एक लाईट बसवून दिली आणि ती पण सध्या बंद आहे। लोकशाहीत मतदानाची प्रक्रिया ही महत्त्वपूर्ण मानली जाते, तर मतदान हा घटनेनं दिलेला मूलभूत अधिकार म्हणून ओळखला जातो। एकीकडे सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजातील असे अनेक लोक भेटतात जे या ना त्या कारणानं मतदान करायचं टाळतात, तर दुसरीकडे समाजाने बहिष्कृत केलेले मूलभूत हक्कांपासून वंचित राहिलेले कातकरी आदिवासी बांधव मात्र घटनेने दिलेला मतदानाचा हक्क अगदी न विसरता बजावतात। मनात खतखत असंतोष घेऊन का होईना कुडाळ तुपकटवाडीतील कातकरी आदिवासी मतदार बांधवांनी आज आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला। मात्र हा हक्क बजावून झाल्यानंतर त्यांनी पुढारी आणि शासन आम्हा आदिवासी बांधवांवर कशा पद्धतीनं अन्याय करतय याचा पाढाच वाचून दाखवला। तरुण भारतशी बोलताना हे बांधव म्हणतात, मतदानाचे कर्तव्य न विसरता आम्ही बजावत असतो, पण कर्तव्याचा विसर पडतो तो या नेत्यांना व त्यांच्या सरकारला। आम्हा आदिवासींची मते आपल्या पारड्यात पडावीत म्हणून आम्हाला वीज, रस्ता, पाणी आणि घरे उभारून देण्याची आश्वासनं दिली जातात, पण एकदा का निवडणूक संपली की कुठलाही पक्ष, कुठलाही नेता व कोणताही अधिकारी आमच्या वाडीकडे फिरकत देखील नाही। ते जर वेळ म्हणजे जर वर्षाला येतात, आमका मतदान करूक सांगतात आणि आम्ही मतदान अशासाठी करतो की आमका काहीतरी देतील, तर अजूनपर्यंत आमका कायच देऊक नाही, घर नाही, जागा नाही, जमीन नाही, पिऊचं पाणी पण नाही आमच्याकडे। म्हणजे कायच सोय आमची करूक नाही, फक्त येतात आणि जातात, तुमका ह्या देतलो ता देतलो अशी आशा दाखवून जातात, पण इकडे परत काही येत नाही आमच्याकडे। यावेळी काय तुमची गरजा काय, तुमका काय हव्या असा नक्की? आमका तर एकच सरकाराक आमची एकच विनंती आहे, आमका हक्काचा आमचा घर म्हणजे जमीन आणि घर आणि पाणी, लाईट ते काही दिलेलीच असा, फक्त एवढाच आमका होया। तुमची कार्ड वगैरे सगळी बाकी काय दिलेली असा? सगळं रेशन कार्ड हा, ओळखपत्र हा, आधार कार्ड हा, हा आपला काय ते जातीचे दाखले असो, सगळं असं आमचा कुडाळातला, पण घर आणि जमीन नाही तुमका। आणि मेन म्हणजे पिऊचा पाणी पण नाही। आम्ही दुकानावर जातलो तेव्हा आमका बाजार करतलो तेव्हा आमका पिऊचा पाणी नाही तर नाही। बरोबर असा पण यावेळी ज्यांनी तुमका आश्वासन दिली किंवा सांगितले ते देती तसा तुमका वाटतं आशा? कारण आणि आम्ही या वस्तीवर असो, आमची एकच विनंती, आम्ही ज्या वस्तीवर असो थयच आमका सरकारान लहान घरा दिली तरी चलती, पण आमका हयच द्यायची, कुडाळच्या बाहेर आम्ही जाणार नाही। बरोबर, आम्ही हयलीच रहिवासी झालेले असो, त्याच्यामुळे कुडाळच्या बाहेर आम्ही जाऊचो नाही। यावेळी तरी या नेत्यांना परमेश्वर सुबुद्धी देईल अशी आशा या कातकरी समाज बांधवांनी व्यक्त केली आहे। शेखर सामंत, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग।